काल दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली। दौंड तालुक्यातील केडगाव येथील जे आंबेगाव बुद्रुक पुनर्वसन गाव आहे, येथे नवरा बायकोची कडाक्याचं भांडण झालं। बायकोने नवऱ्याला त्रिशूल फेकून मारलं। त्यानंतर शेजारीच असणारा जो पुतण्या आहे, जो आईच्या कडेवरती बसला होता, त्याच्या दिशेने हा त्रिशूल आला आणि त्याला तो त्रिशूल लागल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। खऱ्या अर्थाने जे पल्लवी मेंगवडे आणि नितीन मेंगवडे यांना काल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि यवत पोलीस स्टेशन येथे त्यांना अटक देखील करण्यात आली। यवत पोलीस स्टेशनमध्ये आपण खऱ्या अर्थाने काल ही घटना घडलेली आहे आणि नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण झालं आणि शेजारीत राहत असलेली जी आरोपी आहेत पल्लवी मेंगवडे आणि नितीन मेंगवडे यांची जी पल्लवीची जाऊ आहे भाग्यश्री मेंगवडे, ही आपल्या मुलाला त्या भांडणाच्या ठिकाणी आली असता खऱ्या अर्थाने जी नितीन मेंगवडे आणि पल्लवी मेंगवडे यांच्यात कडाक्याचं भांडण सुरू होतं। त्यानंतर पल्लवी मेंगवडे यांनी नितीन मेंगवडेला त्रिशूल फेकून मारलं आणि हे त्रिशूल थेट त्यांचा पुतण्या असलेला अवधूत मेंगवडे यांना लागला आणि 11 वर्षाचा हा चिमुकला याचा जागीच मृत्यू झाला। त्यामुळे साहजिकच दौंड तालुक्यासह राज्यभरात या 11 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आणि पुढील तपास देखील या घटनेचा पोलीस करत आहेत। दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।